हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं 4th लेक्चर चालू करायचं आहे. ठीक आहे. या अगोदर आपण काय काय शिकलो आहे. या अगोदर आपण शिकलो आहे डेड फरो म्हणजे काय, बॅक फरो म्हणजे काय आहे, कास्टिंग मेथड काय आहे, गॅदरिंग मेथड काय आहे. ठीक आहे. नंतर आपण बेसिक टर्म शिकलो आहे. फरो म्हणजे काय, फरो स्लाइस म्हणजे काय, फरो वॉल म्हणजे काय, फरो सोल म्हणजे काय, क्राऊन म्हणजे काय असतं. ठीक आहे. ते आपण शिकलो आहे आपल्या 3rd लेक्चरमध्ये. ठीक आहे. आज आपल्याला 4th लेक्चर घ्यायचं आहे. हे जे 4th लेक्चर जे आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, MCRवर या लेक्चरवर तरी आतापर्यंत मी खूप जास्त कधी क्वेश्चन्स बघितलेले नाही आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे की प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट कोणते आहे, सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स कोणते आहे, हे ॲक्च्युली ना हे तुम्ही ॲग्रोनॉमीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर झालेल्या असतील तुम्हाला, बेसिक्स ऑफ द ॲग्रोनॉमी म्हणून. ठीक आहे. पण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट्स जे आहे ते शिकणं खूप गरजेचं आहे. MCRमध्ये याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात, डेफिनेटली विचारल्या जातात, पण इंटरवल इयरने विचारल्या जातात. म्हणजे या वर्षी जर विचारलं असेल तर नेक्स्ट वर्षी विचारणार नाही, किंवा नेक्स्ट वर्षी पण विचारू शकतात, क्वेश्चन विचारतात पण असं फ्रिक्वेंटली नाही. पण आता हे जर तुम्ही बघितलं, 2 स्ट्रोक इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय असतं, त्याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात. पण एक गोष्ट बघा की तुम्ही जर जॉबसाठी जर कोणत्या एक्झामसाठी जर तयारी करत असाल तर पूर्ण केलेलं खूप बेटर असतं. आता IBPS AFO सारखी एक्झाम बघा की त्याच्यावर प्रत्येक वर्षी फ्रिक्वेंटली या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात की कोणतं इम्प्लिमेंट्स जे आहे हे याच्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे. त्या इम्प्लिमेंट्स वर्क केल्यानंतर सॉईल कशी फॉर्म होती ते असे फीचर्स दिलेले असतात. आणि मग ते विचारतात की हे हे जे असं स्ट्रक्चर आहे हे कोणतं इम्प्लिमेंट फॉर्म करतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन्स जनरली फ्रिक्वेंटली ते विचारतात. ठीक आहे. तर ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आजचं जे लेक्चर आहे हे पण खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू हे आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. ठीक आहे. या लेक्चरला कंटिन्युअसली तुम्ही रिवाईज करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आजच्या लेक्चरची आपण सुरुवात करूयात. टिलेज म्हणजे काय. टिलेज हे तुम्ही ॲग्रोनॉमीमध्ये शिकले असाल की मॅन्युप्युलेशन ऑफ द सॉईल विथ द हेल्प ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज द टिलेज. म्हणजे काय की आपण सॉईलमध्ये नांगरणी करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, टिलेज म्हणतो. आता टिलेज केल्यानंतर, नांगरणी केल्यानंतर जमिनीमध्ये जी फिजिकल कंडिशन असते सॉईलची त्याला आपण काय म्हणतो, टिल्थ. इट इज अ फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल आफ्टर द टिलेज, दॅट इज कॉल्ड ॲज टिल्थ. आता टिलेज आपण विथ द हेल्प ऑफ डिफरंट इम्प्रुव्हमेंट्स, ठीक आहे, इम्प्लिमेंटच्या साह्याने आपण हे नांगरणी वगैरे करत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट इम्प्लिमेंट जर म्हटलं तर हे आहे इंडिजिनियस फ्लो. ठीक आहे. इंडिजिनियस फ्लो, हा जो इंडिजिनियस फ्लो आहे याला आपण देसी फ्लो सुद्धा म्हणतो, याला आपण मल्टीपर्पज फ्लो सुद्धा म्हणतो. आता हा जो इंडिजिनियस फ्लो जो दिसतोय तुम्हाला हा लाकडी असतो. कसा, वूडनं बनलेला असतो. कशाने, वुडन असतो. कशाने, वुडन बनलेला असतो. ठीक आहे. म्हणजे हा लाकडी असतो. आता जनरली हा जो इंडिजिनियस फ्लो जो आहे हा ॲनिमल ड्रॉन फ्लो आहे. म्हणजे ॲनिमलच्या साह्याने आपण याला ओढतो. मला सांगा की हा इंडिजिनियस फ्लो जो वुडनं बनलेला आहे याला काय तुम्ही ट्रॅक्टर लावाल का, नाही. म्हणजे काय की हा ॲनिमल ड्रॉ फ्लो आहे. आणि ज्या वेळेस फ्लोईंग केला जाते तर हा व्ही शेप फरो फॉर्मेशन करतो. बघा, ही जमीन आहे, इथून तुम्ही फ्लो चालवला तर अशा प्रकारचे फरो जनरली हा फॉर्म करत असतो. काय, व्ही शेप फरो हा फॉर्म करतो. आणि हा जो फरो आहे हा 12 ते 15 सेंटीमीटर डेप्थ पर्यंत फरो जो आहे तो जनरली फॉर्म करतो. किती, 12 ते 15 सेंटीमीटर डेप्थ पर्यंत फरो फॉर्म करतो. आणि या फरोची जी विड्थ आहे, हे जी दिसते तुम्हाला, ही जी फरोची जी विड्थ आहे तर ही किती असते, ही 15 ते 20 सेंटीमीटर या फरोची विड्थ जनरली असते. आता फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय असतं की जर तुम्ही हा इंडिजिनियस फ्लो किंवा देसी फ्लो किंवा मल्टीपर्पज फ्लो जर तुम्ही दिवसभर 8 घंटे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर चालवला तर तुम्ही दिवसभरामध्ये किती क्षेत्र जे आहे ते करू शकता, किती क्षेत्र तुम्ही फ्लोईंग करू शकता. तर याची जी फील्ड कॅपॅसिटी आहे ती आहे 0.4 हेक्टर पर डे. पर डे म्हणजे काय, 8 घंटे, 24 घंटे नाही. 24 घंटे काय तुम्ही हे चालवणार आहे का, नाही. म्हणजे काय की पर डे फील्ड कॅपॅसिटीमध्ये पर डेला आपण 8 घंट्यामध्ये कन्सिडर करतो. तर याची फील्ड कॅपॅसिटी किती आहे तर 0.4 हेक्टर पर डे. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिले टिलेज इम्प्लिमेंट्स काय की इंडिजिनस फ्लो, ज्याला आपण देसी फ्लो सुद्धा म्हणतो, ज्याला आपण मल्टीपर्पज फ्लो सुद्धा म्हणतो. हा जो फ्लो आहे हा ॲनिमल ड्रॉन फ्लो आहे. आणि हा व्ही शेप फरो सॉईलमध्ये फॉर्म करतो. डेप्थ किती आहे, 12 ते 15 सेंटीमीटर. विड्थ किती असणार आहे, 15 ते 20 सेंटीमीटर. आणि याची फील्ड कॅपॅसिटी जी आहे ती 0.4 हेक्टर पर डे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या फरोची काही पार्ट्स आहे, काही कंपोनंट्स आहे ते आपल्याला शिकायचे आहे. ठीक आहे. आता बघा, शेअर म्हणजे काय असतं, हा जो तुम्हाला एकदम बॉटमचा जो
एकदम पॉइंटेड जो पोर्शन दिसतो हा बघा, हा पॉइंटेड पोर्शन, हा पूर्ण जो फ्लो आहे, हा जो इंडिजिनस पूर्ण जो फ्लो आहे हा वुडन बनलेला असतो, म्हणजे वूडनं बनलेला असतो. पण हा जो शेअर आहे हाच फक्त मेटलनं बनलेला असतो. कळालं का? म्हणजे या इंडिजिनस फ्लोचा हा फक्त एक असा पोर्शन आहे जो मेटलनं बनलेला असतो. आणि ज्यावेळेस हा फ्लो आपण चालवतो, हा शेअर काय करतो, सॉइलला पेनिट्रेट करतो आणि व्ही शेप फरो जनरली फॉर्म करतो. आणि या व्ही शेप फरोची डेप्थ किती असते, तर ती आहे 15 ते 20 सेंटीमीटर आणि विड्थ जी आहे ती आहे 20 सेंटीमीटर. कळालं? आता शेअरचं काम काय? शेअरचं काम काय की सॉइलला पेनिट्रेट करणे, सॉइलला ओपन करणे आणि सॉइलला ब्रेक करणे. हे इम्पॉर्टंट काम आहे कशाचं? शेअरचं. आता शू बघा, शू म्हणजे काय असतं की बघा, शू म्हणजे काय असतं की बघा, हे काय करते की स्टॅबिलाइज किंवा सपोर्ट करते फ्लोला. हे बघा, शेअर याला अटॅच आहे शूला, दिसलं तुम्हाला? कळालं का? हा जो पोर्शन आहे या शूचं काम काय, हा जो तुम्हाला मिडलवाला जो पोर्शन दिसतो याला आपण शू असं म्हणतो. आणि या शूचं काम काय की सपोर्ट करणे, स्टॅबिलाइज करणे फ्लोला. कळालं? आता बॉडी, हे जे तुम्हाला दिसतंय बॉडी म्हणजे काय की बघा, आता जर मी म्हटलं माणसाची बॉडी काय, माणसाच्या बॉडीमध्ये काय 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 येतात, हात येतात, पाय येतात, ठीक आहे, नंतर काय येतात, त्याचे फिंगर्स येतात, ठीक आहे, त्याचे डोळे येतात, त्याचे कान येतात, ठीक आहे, त्याचं नाक पण येते. त्याचप्रमाणे या फ्लोच्या बॉडीमध्ये काय येतात, शूज येतात, नंतर हँडल येते, नंतर बीम येते, ठीक आहे. कळालं का? याला आपण काय म्हणतो, बॉडी म्हणतो. बघा, ही जी बॉडी आहे, हा जो पोर्शन आहे याला काय म्हटलं जातं, बॉडी. याला काय म्हटलं जातं, शू म्हटलं जातं. आणि याला काय म्हटलं जातं, शेअर म्हटलं जातं. आता ही जी बॉडी आहे याला काय काय अटॅच बघा, हे हँडल जे आपण पकडतो चालवताना, फ्लो चालवताना जे हँडल आपण पकडतो बघा, हे पण वुडनच बनलेलं असतं, वुडननेच बनलेलं असतं, ठीक आहे. हे हँडल कशाला अटॅच आहे बघा, बॉडीला. हा जो बीम आहे, ठीक आहे, हे आपण बैलांच्या खांद्यावर ठेवत असतो, याला आपण बील म्हणतो किंवा याला आपण पोल शाफ्ट सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, पोल शाफ्ट, पोल शाफ्ट सुद्धा याला आपण म्हणतो किंवा याला आपण बीम सुद्धा म्हणतो. हा जो बीम आहे हा कुठं अटॅच आहे, या बॉडीला अटॅच आहे. हा जो तुम्हाला शू दिसतो हा शेअरला अटॅच आहे बघा. हा जो शू आहे हा पण कशाला अटॅच आहे, बॉडीला अटॅच आहे, ठीक आहे. बघा, शू, हँडल, बीम हे कशाला अटॅच आहे, बॉडीला अटॅच आहे. म्हणजे काय की हा एक कॉमन पॉईंट आहे ज्याला हे तीन कंपोनंट जनरली अटॅच असतात. आता बीम बघा, बीम काय की हे बघा, हे जे तुम्हाला दिसतं इट इज अ लॉंग वुडन, ठीक आहे. हा एक लॉंग वूड आहे जो बॉडीला अटॅच झालेला असतो आणि जो आपण बैलांच्या खांद्यावर ठेवत असतो, ठीक आहे. बघा, एक गोष्ट आहे, नोट बघा, इम्पॉर्टंट नोट आहे की ऑल पार्ट ऑफ द इंडिजिनस फ्लो आर मेड अप ऑफ द वुडन. म्हणजे इंडिजिनस फ्लोचे जे सगळे पार्ट जे आहे ते लाकडाने बनलेले आहे, फक्त एक्सेप्ट शेअर. हा जो शेअरवाला जो पार्ट दिसतो हाच फक्त मेटलने बनलेला असतो. आता एक सिंपल गोष्ट आहे की लाकूड हे सॉइलला पेनिट्रेट करू शकते का, नाही. जर त्याने पेनिट्रेट जर केलं तो इनिशियली काही काळापर्यंत करेल, पण नंतर काय त्याची झीज होऊन जाईल. पण मेटलची झीज होते का, नाही. म्हणजे शेअरवाला जो पार्ट आहे हा फक्त मेटलने बनलेला असतो. अदरवाईज हा जो इंडिजिनस फ्लो आहे हा कम्प्लिटली वूडने बनलेला आहे, ठीक आहे. आता बघा, हा इंडिजिनस फ्लो कम्प्लिटली वूडने बनलेला आहे. या इंडिजिनस फ्लो सारखाच एक दुसरा फ्लो आहे जो कम्प्लिटली मेटलने बनलेला आहे. मेटलने, कोणत्या मेटलने, आयरनने बनलेला आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि अशा फ्लोला आपण काय म्हणतो, टेंडू आयरन फ्लो, टेंडू आयरन फ्लो. आता टेंडू आयरन फ्लो काय, ॲक्च्युली हे फार्मर्सनं बनवलेला फ्लो आहे. एक टेंडू आयरन फ्लो जो आहे ना हा कम्प्लिटली आयरननं बनलेला आहे. टेंडू एक डिस्ट्रिक्ट आहे छत्तीसगडमधल्या, या टेंडू डिस्ट्रिक्टमधले जे फार्मर आहेत त्यांनी हा फ्लो बनवलेला आहे. ॲक्च्युली हे काय व्हायचं की हे जे वुडन फ्लो जे आहे हे जनरली ब्रेक व्हायचे भरपूर वेळेस. कधी कधी याला टर्माइट्सचा अटॅक पण यायचा, ठीक आहे. आणि कधी कधी त्याच्यावर पाणी जर पडलं तर ते डॅमेज पण जनरली लवकर व्हायचे, ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये काय व्हायचं की हे जास्त एफिशियंटली काम नाही करायचे आणि लॉंग लास्टिंग नसायचे, ठीक आहे. पण नंतर काय केलं की फार्मर्सने आयरनचा सेम फ्लो बनवला, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, टेंडू आयरन फ्लो ठेवलं. आता टेंडू हा एक डिस्ट्रिक्ट आहे छत्तीसगडमधला, टेंडू डिस्ट्रिक्टमधल्या काही फार्मर्सने बनवलं म्हणून त्याचं नाव टेंडू आयरन फ्लो ठेवलं, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये, ठीक आहे, इंडिजिनस फ्लो आणि टेंडू आयरन फ्लोमध्ये काहीच डिफरन्स नाही, फक्त कशाने बनलेला आहे एवढाच डिफरन्स आहे, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं MB फ्लो म्हणजे काय, मोल्ड बोर्ड फ्लो, मोल्ड बोर्ड फ्लो, ठीक आहे, MB फ्लो, ठीक आहे. आता हा एक ट्रॅक्टर ऑपरेटेड फ्लो आहे. मला सांगा की हा जो MB फ्लो आहे हा तुम्ही बैलांच्या मागे लावणार आहे का, कारण की बैल एवढं मोठं वजन काय कॅरी करू शकणार आहे का, नाही, ठीक आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एक ट्रॅक्टर ऑपरेटेड फ्लो आहे. याचे 4 मेजर फंक्शन आहे. सर्वात अगोदर काय करणं, सॉइलला कट करणं. काय करणं, सॉइलला कट करणं.
सॉईलला लिफ्ट करणं म्हणजे काय की जी सॉईल कट झालेली आहे त्या सॉईलला लिफ्ट करणं म्हणजे उचलणं, याच्या थ्रू ते उचललं जातं. नंतर सॉईलला उचलल्यानंतर त्याला इन्व्हर्ट करणं म्हणजे काय की त्याला टर्न करणं आणि त्याला पल्वरायझिंग करणं. ठीक आहे, म्हणजे काय की त्याला प्रॉपरली मिक्स करून त्याला बाजूला फेकून देणं. ठीक आहे, हे याचं काम आहे. काय एमबी प्लोचे 4 मेजर फंक्शन आहे. पहिला फंक्शन काय, सॉईलला कट करणं, त्याला लिफ्ट करणं, त्याला इन्व्हर्ट करणं आणि त्याला पल्वरायझिंग करणं. लक्षात ठेवा, कट करणं म्हणजे काय की सॉईलला कट करायचं, कट केल्यानंतर जी कट झालेला जो सॉईलचा मास आहे त्याला उचलायचं आणि त्याला बाजूला टाकून द्यायचं. हे 4 मेजर फंक्शन आहे कशाचे, एमबी फ्लोचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो एमबी फ्लो आहे हा प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. कसा आहे, प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट. आता या एमबी फ्लोचं काम काय, पर्टिक्युलरली काय काय काम करू शकतो हा. आता जनरली बघा, शुगरकेनचे पाचट ज्याला आपण ट्रॅशेस असं म्हणतो, किंवा क्रॉपचे रेसिड्यू ज्यावेळेस हे जमिनीवर असतात त्यावेळेस हे काय करतात, त्या ट्रॅशेसला ब्युराईड म्हणजे जमिनीमध्ये गाडण्याचं काम जर कोणी करत असेल तर हा एमबी फ्लो करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की क्रॉप रेसिड्यू म्हणजे काय की ज्यावेळेस आपण शुगरकेनचे हार्वेस्टिंग करताना आपण शुगरकेन इथून मुळापासून काढतो, पण त्याचे जे क्रॉप रेसिड्यू असतात ते जमिनीमध्येच असतात, बरोबर. पण अशा वेळेस या क्रॉप रेसिड्यूला, जमिनीत उरलेले जे क्रॉप रेसिड्यू आहेत त्यांना कट करायचं सुद्धा काम करतो आणि त्यांना कट करून जमिनीमध्ये गाडायचं सुद्धा काम कोण करतो, हा एमबी फ्लो करतो. ठीक आहे. याचं स्पेसिफिकेशन काय, नंबर ऑफ बॉटम्स याला किती असतात, 2 ते 4. बघा हे जे असतात ना याला आपण बॉटम म्हणतो. हे बॉटम किती असू शकतात, 2 ते 4 नंबर पर्यंत असू शकतात. कदाचित 2 असू शकतात, कदाचित 4 सुद्धा असू शकतात. तर याची फील्ड कॅपॅसिटी किती आहे, तर याची फील्ड कॅपॅसिटी आहे तर 1.5 ते 2 हेक्टर पर डे. आता पर डे म्हटल्यावर 24 आवर्स येणार आहे का नाही, पर डे इथं जे आहे आपण फील्ड कॅपॅसिटीच्या टर्म्समध्ये याला आपण 8 आवरमध्ये याला कन्सिडर करतो. म्हणून एमबी फ्लोची जी फील्ड कॅपॅसिटी आहे ती 1.5 ते 2 हेक्टर पर डे आहे. आणि इंडिजिनस फ्लोची जी फील्ड कॅपॅसिटी आहे ती 0.4 हेक्टर पर डे एवढी आहे. आता याच्यासाठी जे पॉवर रिक्वायरमेंट आहे, आता हा एमबी फ्लो जर तुम्हाला चालवायचं असेल तर अंदाजित किती एचपीचं ट्रॅक्टर तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. 45 एचपीचं ट्रॅक्टर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 35 एचपीचं पण चालेल, पण 45 एचपीचं ट्रॅक्टर हे मोस्टली प्रेफर्ड केलं जातं. जनरली कधी होतं काय ना की ज्यावेळेस तुमची सॉईल जर खूप जास्त हार्ड असेल, खूप जास्त हेवी असेल, त्या सॉईलमध्ये क्ले कंटेंट जर जास्त असेल तर ती सॉईल खूप जास्त हेवी असते. आणि ज्यावेळेस हे एमबी फ्लो ज्यावेळेस सॉईलला पेनिट्रेट करतात त्यावेळेस हेवी सॉईलमध्ये या फ्लोला रन करणं थोडं डिफिकल्ट जाते. ठीक आहे, त्याला पॉवर खूप जास्त लागते. म्हणून एमबी फ्लोच्या टर्म्समध्ये जे 45 एचपीचं जे ट्रॅक्टर आहे हे मोस्टली प्रेफर्ड केलं जातं. कळालं. ठीक आहे. बघा एमबी फ्लोचं काय काय बघितलं, हा ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे, याचे 4 मेजर फंक्शन आहे, सॉईलला कट करणे, लिफ्ट करणे, इन्व्हर्ट करणे आणि त्याला बल्वराईज करणे. हा एक प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. काय करतो हा की जे फील्डमधले ट्रॅशेस आहे त्याला जमिनीमध्ये गाडण्याचं काम हा करतो. आणि क्रॉप रेसिड्यू जे असतात उरलेले फील्डमध्ये त्याला मुळापासून कट करायचं आणि कट केल्यानंतर परत त्याला जमिनीमध्ये ब्युरेट करायचं. ठीक आहे. याचं स्पेसिफिकेशन काय, याला जे बॉटम्स हे जे तुम्हाला दिसतं याला आपण बॉटम्स असं म्हणतो. हे दिसलं तुम्हाला प्लेटसारखं, हे बॉटम्स. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, बॉटम्स असं म्हणतो. तर एमबी फ्लोला किती बॉटम्स असतात, नियरली अबाउट 2 ते 4 बॉटम्स याच्यामध्ये असतात. याची फील्ड कॅपॅसिटी जर तुम्ही बघितली तर 1.5 ते 2 हेक्टर पर डे याची फील्ड कॅपॅसिटी आहे. आणि पॉवर रिक्वायरमेंट जे आहे ते जनरली 45 एचपीचं जे ट्रॅक्टर आहे ते मोस्टली प्रेफर्ड केलं जातं एमबी फ्लोच्या बाबतीत. ठीक आहे. बघा एमबी फ्लो आपण इंडिजिनस फ्लो बघितला, इंडिजिनस फ्लोचे प्रत्येक जे कंपोनंट्स आहे आपण ते बघितले. आता एमबी फ्लोबद्दल आपल्याला त्याचे प्रत्येक कंपोनंट्स जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याला जे म्हणतो आपण हे फ्लो बॉटम असं म्हणतो. काय म्हणतो, हे जे तुम्हाला ताटांसारखं किंवा प्लेटसारखं जे स्ट्रक्चर दिसतं याला आपण फ्लो बॉटम असं म्हणतो. ठीक आहे. आता नंबर ऑफ बॉटम किती असतात, 2 ते 4. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या फ्लो बॉटममध्ये जनरली असतं तरी काय, प्रत्येक फ्लो बॉटमला आपल्याला शिकायचं आहे, कारण की सॉईलवर वर्क जर कोणी करत असेल तर हा फ्लो बॉटम करतोय. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता फ्लो बॉटमचे काय काय कोणकोणते कंपोनंट्स आहेत ते शिका, कारण की फ्लो बॉटमचे जर तुम्ही कंपोनंट शिकले म्हणजे तुम्ही एमबी फ्लोचे सगळेच कंपोनंट शिकलात. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्लो बॉटममध्ये 4 कंपोनंट्स आहे मेजर. सर्वात अगोदरचा जो कंपोनंट आहे ज्याला आपण शेअर असं म्हणतो. काय म्हणतो, शेअर, SHEAR, शेअर. नंतर आहे मोल्ड बोर्ड. ठीक आहे, हे जे तुम्हाला प्लेट दिसते ना, ही जी प्लेट दिसते ना याला काय म्हणतात, मोल्ड बोर्ड. आणि हा जो तुम्हाला एकदम पॉइंटेडवाला जो पोर्शन दिसतो ना याला काय म्हणतात, शियर असं म्हणतात. काय म्हणतात, शियर असं म्हणतात. बघा या पिक्चरमध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता, हे जे तुम्हाला पॉइंटेड पोर्शन दिसेल बघा, याला या साईडनं जर तुम्ही बघितलं राईट साईडनं तर हे असं दिसेल, आणि लेफ्ट साईडनं जर तुम्ही बघितलं तर हा जो एमबी आहे म्हणजे मोल्ड बोर्ड जो आहे,
मोल्ड बोर्ड म्हणजे काय, हे प्लेट लाईट स्ट्रक्चर आहे, तेवढं लक्षात ठेवा. तर तो तुम्हाला हा असं दिसेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये ती सुपडी दिसते ना, म्हणजे तुम्ही घर झाडल्यानंतर त्यातून कचरा उचलतात, ठीक आहे, आणि मग डस्टबिनमध्ये टाकतात, त्या टाईपमध्ये हे स्ट्रक्चर आहे बघा. याला आपण काय म्हणतो, मोल्ड बोर्ड. आणि याला जर तुम्ही उलट्या साईडनं जर बघितलं तर ते तुम्हाला हे अशा प्रकारे दिसेल, ठीक आहे. तर बघा, फ्लो बॉटमचे 4 कंपोनंट्स आहे, शेअर आहे, मोल्ड बोर्ड आहे, लँड साईड आहे आणि एक फ्रॉग आहे, ठीक आहे. आता हे बघूयात, हे छोटे छोटे कंपोनंट्स आहे, याला आपल्याला खूप बारीकीने बघावं लागेल. मी तुम्हाला एक जनरलाइज सांगतो. हा जो एकदम पॉइंटेडवाला जो पोर्शन आहे, ज्याला आपण शेअर असं म्हणू शकतो, बघा 1 नंबर लिहिला आहे मी, शेअर. हे बघा, हे दिसलं, हा एकदम पॉइंटेड पोर्शन, हा शेअर बघा, ठीक आहे. नंतर बघा, मोल्ड बोर्ड, हा जो तुम्हाला मोठा प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे, याला आपण काय म्हणतो, मोल्ड बोर्ड असं म्हणतो. लँड साईड काय असतं, हे जे दिसतं ना तुम्हाला, हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय, हे जे तुम्हाला दिसतंय, याला आपण लँड साईड, ही छोटीशी पट्टी दिसते ना प्लेट, याला आपण काय म्हणतो, लँड साईड असं म्हणतो. काय म्हणतो, याला आपण काय म्हणतो, लँड साईड असं म्हणतो. आता फ्रॉग म्हणजे काय असतं, ठीक आहे, फ्रॉग पण आपण समोर बघूया. पण आता सर्वात अगोदर हा जो पॉइंटेड पोर्शन आहे, ज्याला आपण शेअर असं म्हणतो, याला आपण डिटेलमध्ये शिकूया. या शेअरचं काम काय, तुम्ही इंडिजिनस फ्लोमध्ये आपण बघितलंय, शेअर काय करतो की सॉइलला पेनिट्रेट करतो, ठीक आहे, बरोबर. तर याच्यामध्ये काय की मी तुम्हाला सांगितलं की एमबी फ्लोचे 4 काम आहेत स्पेशली. सॉइलला कट करणे, कट केलेला सॉइलचा जो मास आहे त्याला लिफ्ट करणे, लिफ्ट केल्यानंतर त्याला काय करायचं बघा, लिफ्ट केल्यानंतर त्याला काय करायचं, इन्व्हर्ट करायचं, म्हणजे काय, त्याला उलटं करायचं, इन्व्हर्ट करायचं, इन्व्हर्ट केल्यानंतर त्याला काय करायचं, पल्वराइज करायचं, ठीक आहे. हे याचं काम आहे, ठीक आहे. कशाचं बघा, हे एमबी फ्लोचं काम आहे. कशाचं, एमबी फ्लोचं काम आहे. आता सॉइलचा जो पहिला पोर्शन जो आहे, ज्याला कट करतं, ठीक आहे, तर या एमबी फ्लोचा कोणता पार्ट आहे जो सॉइलला कट करायचं काम करतो, तर जो सर्वात अगोदरचा जो पोर्शन आहे बघा एमबी फ्लोचा, जो पॉइंटेड आहे, त्याचं नाव आहे शेअर. हा शेअर जो आहे, हा मेटॅलिक पोर्शन आहे, ठीक आहे, आयरननं बनलेला असतो. हा काय करतो, सॉइलला पेनिट्रेट करतो आणि सॉइलला हॉरिझेंटल कट द्यायचं काम करतो. काय करतो, आडवा कट द्यायचं काम करतो सॉइलला, ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. शेअर काय करतो, सॉइलला पेनिट्रेट करतो आणि सॉइलला हॉरिझेंटल कट देतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो शेअर आहे, हा चिल आयरन कास्ट किंवा स्टीलनं बनलेला असतो, ठीक आहे, लक्षात ठेवा. शेअरचं काम काय की सॉइलला पेनिट्रेट करणे आणि त्याला हॉरिझेंटल कट देणे. हा चिल आयरन कास्ट किंवा स्टील्सनं हा बनलेला असतो. आता बघा, हे जे शेअर आहे, हे डिफरंट प्रकारचे शेअर्स असतात. बघा, हा स्लीप आहे, हा स्लीप शेअर आहे, हा दिसतो तुम्हाला एकदम, हा पॉइंटेडवाला फर्स्टवाला जो स्ट्रक्चर आहे बघा, स्लीप शेअर आहे, एक स्लीप नोज शेअर आहे, शीन शेअर आहे आणि बार शेअर आहे. सर्वात जास्त जर फार्मर प्रेफर करत असेल तर हा स्लीप शेअर आहे बघा. पण हा पॉइंटेड पोर्शन जर एकदा काय तुटला तर तुम्हाला हा कम्प्लीट शेअर जो आहे तो रिप्लेस केला जातो. एक स्लीप नोज शेअर आहे बघा. हा जो शेअरचा जो समोरचा एकदम पार्ट आहे हा याच्यासोबत आपण रिप्लेस करू शकतो. हा पूर्ण शेअरच आहे, पण हा जो पॉइंटेड पोर्शन आहे हा जर खराब झाला किंवा इथून खुडला किंवा इथून तुटला तर आपण दुसरा पॉइंटेड पोर्शन आणून इथं बसवू शकतो. कळालं? याला आपण काय म्हणतो, स्लिप नोज शेअर असं म्हणतो. पण जनरली सर्वात जास्त फार्मर जर कोणता शेअर जर हे प्रेफर करत असतील तर तो स्लिप नोज शेअर्ड आहे, मोस्टली प्रेफर्ड आहे, जास्त प्रमाणात यूज केला जातो आणि तो सिंगल पीसमध्ये जनरली एक्झिस्ट करतो. हा त्याचा मेन डिसएडव्हान्टेज आहे. जर काय हा पॉइंटेड पोर्शन जर तुटला तर मग स्लिप काय पूर्ण कामातूनच गेला आहे. पण स्लिप नोजमध्ये जनरली काय असतं की हा पॉइंटेड पोर्शन जर तुटला तरी आपण याला दुसरा पॉइंटेड पोर्शन जनरली अटॅच करू शकतो. ठीक आहे, हा याचा एक ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, नंतर शीन नावाचा एक आहे. ठीक आहे, नंतर एक बार नावाचा आहे. त्याचं स्ट्रक्चर असं आहे. हे दोन काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण स्लिप आणि स्लिप नोज जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण शेअरबद्दल शिकलोय. आता आपल्याला एमबी बद्दल शिकायचं आहे, मोल्ड बोर्ड बद्दल शिकायचं आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता मोल्ड बोर्ड जे आहे याचं सर्वात अगोदरचं काम काय की बघा, शेअरनं काय केलंय, शेअर जो आहे हे बघा, हा जो शेअर आहे, ठीक आहे, शेअर, या शेअरनं काय केलं की कट केलं. बरोबर, काय केलं, कट केलं. कट केल्यानंतर आता सॉईल तर पडली बाजूला, हॉरिझेंटली यानं काय केलं, कट केलं. आता जी कट केलेली सॉईल आहे त्याला उचलायचं काम जर कोणी करत असेल तर हा एमबी फ्लो करतो. कोण करतो, एमबी फ्लो. त्याला लिफ्ट करायचं काम जर कोणी करत असेल तर हा एमबी फ्लो त्याला लिफ्ट करायचं काम करतो. ठीक आहे, लिफ्ट केल्यानंतर त्याला टर्न करायचं काम, त्याला टर्न करायचं काम पण कोण करतो, एमबी फ्लो करतो. आता एक सिंपल गोष्ट आहे की ज्या वेळेस सॉईलला कट केल्या जातात त्यावेळेस सॉईलचे मोठे मोठे दगड किंवा म्हणजे सॉईलचा मास जो आहे तो जनरली बाहेर पडतो. तुम्ही बघा, त्याला आपण मराठी भाषेत किंवा गावाकडच्या भाषेत त्याला ढेकूळ असं म्हणतो.
ठीक आहे, बरोबर. या ढेकळाला उचलायचं काम बघा, शेअरनं काय केलं, कट केलाय. मग काय, मोठे मोठे ढेकूळ बनलेत. ठीक आहे, मोठ्या मोठ्या सॉइलचे मास बनलेत. ठीक आहे, तर मग हे मासला लिफ्ट करायचं काम जर कोणी करत असेल तर हा एमबी प्लो करतो. मग या ढेकळाला या एमबी प्लोने, मोल्ड बोर्डने याला लिफ्ट केलं आणि लिफ्ट केल्यानंतर याला टर्न करायचं सुद्धा काम कोण करतो, हा एमबी प्लो करतो. आणि मग टर्न करता करता जे ढेकूळ आहे ते जनरली ब्रेक होतं. ठीक आहे, याच ढेकळाला आपण फरो स्लाइस सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, फरो स्लाइस सुद्धा याला आपण म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. सॉइलला कट करायचं काम कोण करतं, शेअर करतो. शेअरनं सॉइलला कट केलं, नंतर काय करतो की लिफ्ट करायचं काम जर कोणी करत असेल तो कटेड मासला, तर तो कोण करतो, एमबी प्लो. नंतर त्याला टर्न करायचं काम आणि त्याला ब्रेक करायचं काम फरो स्लाइसला कोण करतो, एमबी प्लो करतो. ठीक आहे, एमबी बोर्ड, मोल्ड बोर्ड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, याचं नावच, या मोल्ड बोर्डवरनंच त्याचं नाव पडलं एमबी प्लो. ठीक आहे, आता हे जे एमबी बोर्ड जे आहेत, मोल्ड बोर्ड जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे. एक जनरल पर्पज मोल्ड बोर्ड तुम्हाला दिसतील, एक स्टबल मोल्ड बोर्ड तुम्हाला दिसतील, एक सॉर्ट ब्रेकर मोल्ड बोर्ड आहे, एक स्लॅट मोल्ड बोर्ड आहे. आता बघा, जनरल पर्पज जर मोल्ड बोर्ड तुम्ही बघितलं, जनरली बघा हे फेअरली लॉंग एमबी असतात. बघा, हा जो तुम्हाला एमबीचा जो दिसल, हा मोल्ड बोर्ड जर तुम्हाला दिसल, हा जनरली याची जी साईज आहे हॉरिझॉन्टल, ती पण तुम्हाला जनरली लॉंग दिसल. आणि स्लाइटली कर्वेचर असतात. हे बघा, हे असे असतात, थोडे स्लाइटली असे कर्व झालेले असतात. ठीक आहे, आणि सरफेस इज स्लाइटली कन्व्हेक्स, म्हणजे आत थोडेसे झुकलेले असतात. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. बघा, स्लाइटली कर्वेचर असतात, स्लाइटली कन्व्हेक्स असतात आणि फेअरली लॉंग मोल्ड बोर्ड असतात हे. ठीक आहे, बघा नंतर आहे की शॉर्ट बट ब्रॉडर एमबी, सुटेबल इन द स्टबल सॉइल, नॉट सुटेबल इज फुल ऑफ द ग्रास. बघा, स्टबल मोल्ड बोर्ड जे आहे हे जनरली शॉर्ट असतात. काय, हे जनरली शॉर्ट असतात. ॲक्च्युली तुम्हाला हे दिसताना दोन्ही पण सारखेच दिसत असतील, पण ह्या इमेजेसमध्ये थोडी मिस्टेक आहे. एवढं लक्षात ठेवा की हा जो स्टबल मोल्ड एमबी जो आहे हा जनरल पर्पज एमबी पेक्षा थोडासा शॉर्ट असतो. ठीक आहे, नंतर जनरली सुटेबल इन द स्टबल सॉइल, नॉट सुटेबल सॉइल इज फुल ऑफ द ग्रास. म्हणजे ज्या सॉइलमध्ये बघा, क्रॉप तुम्ही हार्वेस्ट केलाय, क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर त्याचे काही स्टबल्स आहे, काडी कचरा, तो जमिनीवर पडलेला असेल. ठीक आहे, अशा वेळेस हा एमबी फ्लो जो आहे, स्टबल मोल्ड बोर्ड फ्लो, तो चांगला आहे. कारण की जे पण काडी कचरा आहे त्याला तो ब्युराईड करायचं काम, त्याला जमिनीत कुजवण्याचं काम किंवा त्याला जमिनीत गाडण्याचं काम हा स्टबल मोल्ड बोर्ड जे आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो. पण तुमच्या सॉइलमध्ये जर गवत असेल, ग्रासेस असेल, तर अशा कंडिशनमध्ये हा जास्त तिथे इफेक्टिव्हली काम करत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. पण याचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय, हा थोडासा शॉर्ट आहे पण थोडासा ब्रॉडर आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आता बघा, सॉर्ड ऑर द ब्रॉकर मोल्ड बोर्ड. आता सॉर्ड और ब्रॉकर ब्रेकर एमबी म्हणजे काय असतं, सॉर्डचा अर्थ काय होतो बघा, सोड, एसओडी. सॉर्डचा अर्थ काय होतो, ग्रासेस. सॉर्डचा अर्थ काय होतो, ग्रासेस. ठीक आहे, आता बघा, ग्रासला ब्रेक करणारा जर कोणता मोल्ड बोर्ड जर असेल तर हा येतो. ठीक आहे, बघा, हा जेंटल कर्वेचर असतो. बघा, याच्यामध्ये जो कर्वेचर आहे तो स्लाइट असतो. ठीक आहे, म्हणजे थोडासा जास्त असतो, पण हा थोडासा कमी, खूप जास्त कर्व नसतो. हा लॉंग एमबी आहे. बघा, तुम्हाला एकदम त्याची साईज जी आहे ती लॉंग दिसेल. हा बघा, हा इथं स्लाइटली कर्व आहे, दिसतो, पण हा जेंटल कर्व, म्हणजे खूप जास्त कर्व नाही आहे. आणि हा लॉंग एमबी आहे, तुम्हाला बघा लॉंग दिसेल तुम्हाला. ठीक आहे, बघा, आणि हा जनरली अशा लँडमध्ये यूज केला जातं जिथं खूप जास्त ग्रासेस जनरली असतात. आता बघा, स्लॅट एमबी. स्लॅट एमबी म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला बघा, तुम्ही तुमचे फिंगर्स जे आहे, तुम्ही असा हात ठेवा टेबलवर किंवा कुठे आणि फिंगर्स बघा, बरोबर, तुमच्या फिंगर्सच्या मधात, दोन फिंगरच्या मधात काही स्पेस तुम्हाला दिसत. ठीक आहे, अशा प्रकारे, म्हणजे हा तुमचा हात आहे आणि तुम्ही फिंगर्स टेबलवर ठेवलेले आहेत बघा, 1 2 3 4 5. ठीक आहे, हा थंब आहे. ठीक आहे, नंतर ही तुम्हाला माझा स्पेस दिसेल. ॲक्च्युली हे कधी यूज केलं जातं की तुमची सॉईल जर सॉईलमध्ये क्ले कंटेंट खूप जास्त आहे, बरोबर, क्ले कंटेंट खूप जास्त आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुमची सॉईल जर हेवी असेल, ठीक आहे, आणि त्याला ब्रेक करणं खूप जास्त हार्ड आहे, तर काय होतं की जनरली हे ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. हे एमबी बोर्ड जे आहे ना, ते ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग तुमची सॉईल जर हार्ड असेल तर जनरली अशा कंडिशनमध्ये स्लॅट मोल्ड बोर्ड जे आहे ते यूज केल्या जातात. कोणते, स्लॅट मोल्ड बोर्ड. म्हणजे जनरली हार्ड पीसेस जे आहेत ते याच्यामधनं जनरली बाहेर पडतील. ठीक आहे, आणि मग नेक्स्ट फ्लोईंगमध्ये जे बाहेर पडलेले पीसेस आहे आपण परत त्याला बारीक करू शकतो. ठीक आहे, हे काय, स्लॅट मोल्ड बोर्ड. बघा, हा इंडिव्हिज्युअल कट्स तुम्हाला याच्यावर दिसतील. अँड यूज वेअर द सॉईल इज टू मच स्टिकी ऑर इन क्ले सॉईल ऑर हेवी सॉईल. जर हेवी सॉईल असेल तर तिथं पण जनरली हा यूज केला जातो. कोणता, स्लॅट मोल्ड बोर्ड.
ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. नंतर बघा लँड साईड आहे, ठीक आहे. नंतर एम बी प्लोचा जो बॉटम प्लो आहे एम बी प्लो, ठीक आहे, त्याचा एक सर्वात 3 नंबरचा जर कोणता इम्पॉर्टंट कंपोनंट असेल त्याचं नाव आहे लँड साईड. आता लँड साईड काय, लँड साईड समजून घ्यायच्या अगोदर तुम्ही हे छोटंसं व्हिडिओ बघा, ठीक आहे. बघा हा एम बी फ्लो चाललाय, हे दिसलं तुम्हाला, हा एम बी फ्लो चाललाय. बघा हा एम बी फ्लो चालताना याला बारीक बघा फक्त, हा एम बी फ्लो चाललाय, हा दिसला, हा एम बी फ्लो चाललाय, दिसला, हा एम बी फ्लो चाललाय. हा एम बी फ्लो चाललाय आणि हा राईट साईडला त्याच्या माती टाकतोय बघा. पण हे बघा हा एम बी फ्लो चाललाय, ज्यावेळेस हा माती राईट साईडला टाकतो त्यावेळेस ही जी माती तुम्हाला दिसते ही माती सुद्धा या मोल्ड बोर्डवर जनरली प्रेशर टाकत असते. काय, ही माती जी आहे ही माती पण काय करते, या मोल्ड बोर्डवर जनरली प्रेशर टाकत असते. बघा बघा ही माती एवढी मोठी माती तो बाजूला टाकतोय, म्हणजे ती माती पण त्याच्यावर प्रेशर टाकत असेल की नाही, बरोबर ना. तर अशा कंडिशनमध्ये हा जो एम बी फ्लो आहे हा इकडं का नाही मूव्ह होत सांगा, एवढा स्टेबली आणि एवढा स्ट्रेट का चालतो, त्याने इकडं मूव्ह व्हायला पाहिजेत ना, का मूव्ह होत नाही, बिकॉज ऑफ लँड साईड. काय, बिकॉज ऑफ लँड साईड. बघा हा एम बी फ्लो, हा एम बी फ्लो हा चालतोय बघा, हा जमिनीमध्ये असं चालतोय, बरोबर. ही माती बाजूला पडतीये, ही माती सुद्धा या मोल्ड बोर्डवर काही ना काहीतरी प्रेशर टाकत असते. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की हा जो एम बी फ्लो आहे हा बाजूला टर्न व्हायला पाहिजेत ना, कारण की तो स्टेबल राहणार नाही. तर अशा कंडिशनमध्ये याला स्टॅबिलाइज करायचं काम जर कोणी करत असेल तर हा जो तुम्हाला प्लेट लाईक छोटंसं स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय ना, हे बघा, हे प्लेट लाईक छोटंसं स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतो, लँड साईड असं म्हणू शकतो. हे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला दिसल, याला आपण काय म्हणतो, याला आपण लँड साईड सुद्धा म्हणू शकतो. हे बघा हे आहे लँड साईड, ठीक आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस एम बी फ्लो चालल पण हा छोटासा प्लेट लाईक जो स्ट्रक्चर आहे हा या फरोवॉलला अटॅच होईल आणि त्याच्यामुळं काय होईल की हा जो एम बी फ्लो आहे हा सरळ चालल, म्हणजे हा स्टेबलमध्ये चालल आणि अनस्टेबल जनरली होणार नाही. ठीक आहे, कळालं. तर एकदा आपण व्हिडिओमध्ये बघूया. हे बघा सरळ चालतोय, सरळ चालतोय. बघा या साईडला लँड साईड आहे, ही जी दिसतील तुम्हाला लेफ्ट साईडला त्याच्या बाजूला लँड साईड आहे आणि ही लँड साईड या फरो वॉलला जनरली अटॅच होत असते, म्हणजे टच होत असते. आणि त्याच्यामुळं काय होतं की ही जी लँड साईडमुळं काय होतं की जो पण प्रेशर, मातीचा प्रेशर या मोल्ड बोर्डवर पडते तर तो प्रेशर जो आहे तो रेजिस्ट करायचं काम जर कोणी करत असेल तर ती लँड साईड करते. कोण करते, लँड साईड करत असते. बघा ठीक आहे, म्हणजे काय की या एम बी फ्लोवर ज्या वेळेस माती येते त्यावेळेस माती काही प्रेशर जनरली या एम बी फ्लोवर जनरली अटॅच हे करते, अप्लाय करते. ठीक आहे, एक मिनिट. नाही रे, क्लासेस घेत होतो. चालू चालू क्लासेस फोन करणार. जाऊ मग थोड्या वेळानंतर फोन लागतो. ठीक आहे, सॉरी.
नंतर बघा लँड साईडबद्दल आपण बघितलंय की काय होतं की माती या एमबीवर प्रेशर अप्लाय करते, त्यामुळे तो इकडे मूव्ह होऊ शकतो. पण त्याला इकडे मूव्ह न होण्यापासून जर कोणी वाचवत असेल तर हा लँड साईड म्हणजे प्रेशरला रेजिस्ट करायचं काम करतो, म्हणजे एमबी फ्लोला स्टॅबिलाइज करायचं काम करतो. बघा लँड साईड हेल्प टू रेजिस्ट द साईड प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय द फरोस्लाइस. फरोस्लाइस म्हणजे काय, जी कट झालेली माती आहे त्याला आपण फरोस्लाइस असं म्हणतो. ठीक आहे. बघा स्टॅबिलाइज एमबी फ्लो वाईल इट्स वर्किंग. ठीक आहे. आता फ्रॉग म्हणजे काय असतं, हा जो तुम्हाला पोर्शन दिसतो ना, हा पोर्शन बघा ज्याला एमबी, हा जो मोल्ड बोर्ड सुद्धा इथं अटॅच आहे आणि हा लँड साईड सुद्धा अटॅच आहे, हा जो तुम्हाला पोर्शन दिसतो याला आपण काय म्हणतो, फ्रॉग असं म्हणतो. काय म्हणतो, फ्रॉग असं म्हणतो. इट इज अ पार्ट ऑफ द फ्लो बॉटम ॲट विच द अदर पार्ट्स आर द कनेक्टेड. बघा हा एक छोटीशी प्लेट आहे ज्याला एमबी सुद्धा अटॅच आहे, ज्याला लँड साईड सुद्धा अटॅच आहे. कळालं का. हे बघा हा एक पार्ट आहे, हा जो पार्ट तुम्हाला दिसतो, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, फ्रॉग असं म्हणतो. या फ्रॉगला काय काय अटॅच आहे बघा, हा जो एमबी आहे हा पण अटॅच आहे आणि हा जो लँड साईड आहे हा पण अटॅच आहे. म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ द फ्लो बॉटम ॲट विच द अदर पार्ट्स आर कनेक्टेड. ठीक आहे. बघा या बेसिक टर्म्स आहे. ठीक आहे. हा बेसिक टर्म्स आहे, या शिकणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता हॉरिझॉन्टल क्लिअरन्स म्हणजे काय असतं आणि व्हर्टिकल क्लिअरन्स म्हणजे काय असतं आणि थ्रोट क्लिअरन्स म्हणजे काय, हे 3 डेफिनेशन्स आहे, या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एमबी फ्लोच्या बाबतीत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एमबी फ्लो काय असतं ना, की हा जो एमबी फ्लो आहे, आता हा जनरली मातीत चालतोय म्हणून तुम्हाला प्रॉपरली जनरली दिसणार नाही. पण हा एमबी फ्लो कसा असतो ना, बघा हा समोरचा पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो, शेअर असं म्हणतो. शेअर एकदम पॉइंटेडवाला पोर्शन आहे. ठीक आहे. हा जो समोरचा एकदम पॉइंटेड पोर्शन आहे ज्याला आपण शेअर असं म्हणतो, हा असा असतो, परत असा झालेला असतो. म्हणजे आणि ही जमीन आहे, ही सॉईल आहे. ठीक आहे. ही काय, ही सॉईल आहे. हा जो शेअर आहे हा काय करतो की हा थोडासा स्ट्रेट जातो आणि थोडासा वर उठलेला असतो. ठीक आहे. हा दिसतो तुम्हाला, हा थोडासा वर उठलेला असतो. कळालं का. पण याच्यामध्ये काय असतं की हे जो आहे बघा, मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन द टचिंग पॉईंट ऑफ द लँड साईड अँड टचिंग पॉईंट ऑफ द शेअर. आता हा जो तुम्हाला मागचा जो पोर्शन जो तुम्हाला दिसतो ना, हा लँड साईड आहे. बघा लँड साईड इथं टच झालेली आहे, ही जमीन आहे. बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना की ही सॉईलची लेवल आहे, ही काय, सॉईल लेवल किंवा लँड लेवल सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, सॉईल किंवा लँड लेवल म्हणू शकता. बघा हा शेअर काय असतं, जमिनीला शेअरचा बघा हा समोरचा पॉइंटेड जो पोर्शन आहे हा जमिनीला अटॅच आहे. ॲक्च्युली एमबी फ्लो जो असतो ना तो फ्लो बॉटमनं थोडासा वर उठलेला असतो. बरोबर. आता हा जो जमिनीचा, हा जो शेअरचा जो एकदम पॉइंटेड पोर्शन आहे हा जमिनीला अटॅच झालेला असतो आणि लँड साईडचा पण काही पोर्शन जो आहे तो जमिनीला अटॅच झालेला असतो. पण हा जो मधलावाला जो पोर्शन आहे, म्हणजे ज्या पॉईंटपासनं हे थोडंसं वर गेलेलं आहे आणि जिथपर्यंत वर गेलेलं आहे ज्याला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स असं म्हणतो. बघा मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन द टचिंग पॉईंट ऑफ द लँड साईड. बघा हे काय, लँड साईड. बघा लँड साईडचा टचिंग पॉईंट अँड द टचिंग पॉईंट ऑफ द शेअर म्हणजे काय, द मॅक्झिमम लेंथ बिटवीन द टचिंग पॉईंट ऑफ द लँड साईड अँड द टचिंग पॉईंट ऑफ द शेअर इज नोन ॲज द हॉरिझॉन्टल क्लिअरन्स किंवा त्याला आपण हॉरिझॉन्टल सक्शन सुद्धा म्हणतो. कळलं. आता हॉरिझॉन्टल क्लिअरन्स किंवा हॉरिझॉन्टल सक्शन म्हणजे काय असतं की इट इज अ मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द टचिंग पॉईंट ऑफ द लँड साईड, ज्याला आपण म्हणतो मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन द टचिंग पॉईंट ऑफ द लँड साईड अँड द टचिंग पॉईंट ऑफ द शेअर, ज्याला आपण काय म्हणू शकतो, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स किंवा हॉरिझॉन्टल सक्शन. ओके. नंतर व्हर्टिकल क्लिअरन्स किंवा व्हर्टिकल सक्शन म्हणजे काय असतं की हे बघा, हे जमिनीपासनं इट इज अ वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द फ्लो बॉडी अँड द ग्राउंड वेन द फ्लो इज लिफ्टेड ऑर द मुव्हिंग. ठीक आहे, कळालं. बघा व्हर्टिकल क्लिअरन्स किंवा व्हर्टिकल सक्शन म्हणजे काय असतं की जे मॅक्झिमम डिस्टन्स असते जमिनीपासनं, तर हा जो पॉईंट आहे इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे ज्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल क्लिअरन्स किंवा व्हर्टिकल सक्शन म्हणजे काय, इट इज अ व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द फ्लो बॉडी. हे काय झालं, फ्लो बॉडी. ठीक आहे. अँड द ग्राउंड. बघा हे जमीन आहे. ठीक आहे. बघा हे लँड आहे, लँडची लेवल आहे. ठीक आहे. हा इथे शेअर आहे. ठीक आहे. आणि हे लँड साईड आहे, हा लँड साईडचा पार्ट आहे. ठीक आहे. हा काय, हा लँड साईडचा पार्ट आहे आणि हा पॉईंट शेअरचा पार्ट आहे. हा कसला पार्ट आहे, शेअरचा पार्ट आहे. हा कशाला अटॅच आहे, ग्राउंडला अटॅच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे काय, इट इज अ, हे आपण बघितलं हॉरिझॉन्टल क्लिअरन्स म्हणजे काय
की हा जो पॉईंट आहे, ज्या पॉईंटला शेअरनं ग्राउंडला अटॅच केलेला आहे आणि लँड साईडचा जो पॉईंट आहे जो ग्राउंडला अटॅच आहे, या दोघांमधलं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. आता व्हर्टिकल क्लिअरन्स म्हणजे काय, की मॅक्झिमम डिस्टन्स. ठीक आहे, बघा म्हणजे हे जी तुम्हाला फ्लोची जी बॉडी दिसते याचं आणि लँडचं किती डिस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल क्लिअरन्स असं म्हणतो. म्हणजे काय, व्हर्टिकल क्लिअरन्स बिटवीन द फ्लो बॉडी अँड द ग्राउंड व्हेन द फ्लो इज अ लिफ्टेड ऑर मुव्हिंग. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल क्लिअरन्स. आणि हा जो व्हर्टिकल क्लिअरन्स जे आहे हा काय करतो, डेप्थ मेंटेन करतो. काय मेंटेन करतो, डेप्थ मेंटेन करतो. जर व्हर्टिकल क्लिअरन्स जर जास्त असेल तर जी डेप्थ आहे ती कशी असते, मिनिमम असते. कशी असते, मिनिमम असेल. आणि व्हर्टिकल क्लिअरन्स जर कमी असेल तर जी डेप्थ आहे ती कशी असते, जास्त असते. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय, की हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे इन रिलेशन टू द डेप्थ. ओके, आता थ्रोट क्लिअरन्स म्हणजे काय असतं, इट इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ द शेअर अँड द लोअर पोझिशन ऑफ द बीम. बघा हा एक पोर्शन आहे, बघा हे तुम्हाला दिसतं, हा काय, याला आपण काय म्हणतो, शेअर. आणि हा एक बीम आहे जो एमबी फ्लोला जनरली अटॅच असतो आणि मग ते ट्रॅक्टरला पूर्ण अटॅच असतं. ठीक आहे, मग या पॉईंटचं डिस्टन्स आणि या बीमचं डिस्टन्स हे परपेंडिक्युलर म्हणजे उभं जे डिस्टन्स आहे हे किती आहे, दॅट इज अ मॅक्झिमम परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ द शेअर अँड द लोअर पोझिशन ऑफ द बीम. हे दिसत आहे, हे लोअर पोझिशन ऑफ द बीम, दॅट इज कॉल्ड ॲज द थ्रोट क्लिअरन्स. काय म्हणतो आपण त्याला, थ्रोट क्लिअरन्स असं त्याला म्हणतो. व्हर्टिकल क्लिअरन्स तुम्हाला कळालं आहे, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स तुम्हाला कळालं आहे. व्हर्टिकल क्लिअरन्सचं काम काय, की मेंटेन करणे, कशाला, डेप्थला. जर व्हर्टिकल क्लिअरन्स जर जास्त असेल तर काय असतं, की जी डेप्थ आहे ती कमी असते. आणि जर व्हर्टिकल क्लिअरन्स जर कमी असेल तर डेप्थ जी आहे ती काय असते, जास्त असते. थ्रोट क्लिअरन्स आपण बघितलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स असते जे पॉईंट ऑफ शेअर आणि लोअर पोझिशन ऑफ द बीम मधलं. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे हा रन करतो. हा इकडे का जात नाही, कारण की याला स्टॅबिलाइज करायचं काम जर कोणी करत असेल तर लँड साईड. हे जे तुम्हाला दिसते हे प्लेट लाईक स्ट्रक्चर, हे बघा हे जे प्लेट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसते याला आपण मोल्ड बोर्ड असं म्हणतो, कळलं. आणि हे काय, हे बीम आहे. ठीक आहे, शेअरमधलं आणि बीममधलं जे डिस्टन्स असतं, लोअर पोर्शन ऑफ द बीम, ज्याला आपण काय म्हणतो, थ्रोट क्लिअरन्स असं म्हणतो. आता बघा, साईज ऑफ द एमबी फ्लो डिपेंड ऑन द विड्थ ऑफ द कट. ठीक आहे, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, की एमबी फ्लोची साईज कशावर डिपेंड असते, कशावर डिपेंड असते. ठीक आहे, एखादा व्यक्ती जर हुशार असेल, ठीक आहे, त्याला आपण हुशार असं म्हणतो, इंटेलिजंट त्याला असं म्हणतो. हे कशावर डिपेंड आहे, दोन गोष्टी आहे. एक त्याला बघून आपण म्हणू शकतो, दुसरी गोष्ट काय, की त्याची टेस्ट घेऊन आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे एमबी फ्लोची जी साईज आहे, ठीक आहे, एमबी फ्लोची जी साईज आहे, ठीक आहे, ही ते एमबी फ्लो जो आहे तो किती विड्थ म्हणजे किती आडवा कट मारतो त्याच्यावर त्याची साईज डिपेंड असते. आता लाईट एमबी फ्लो म्हणजे काय असतं, की 100 ते 150 mm विड्थचा जर तो कट मारत असेल त्याला आपण काय म्हणतो, लाईट एमबी फ्लो असं म्हणतो. आता मीडियम एमबी फ्लो म्हणजे काय असतं, जर तो 100 ते 200 mm विड्थ म्हणजे असा आडवा कट जर त्याला मारत असेल, जमिनीमध्ये आडवा कट, हा बघा असा कट. ठीक आहे, हे बघा हा फ्लो चाललाय, बघा याने असा आडवा कट मारला, हे बघा हे दिसते तुम्हाला, हा जो कट आहे याला काय म्हणतो आपण, विड्थ असं म्हणतो. ठीक आहे, जर लाईट एमबी फ्लो म्हणजे काय, की 100 ते 150 mm विड्थ पर्यंत जर तो कट मारत असेल त्याला आपण काय म्हणतो, लाईट एमबी फ्लो असं म्हणतो. मीडियम एमबी फ्लो म्हणजे काय, की 150 ते 200 mm विड्थचा जर तो कट मारत असेल त्याला मीडियम एमबी फ्लो म्हणतो. आणि हेवी एमबी फ्लो म्हणजे काय असेल, की 200 mm पेक्षा पण जास्त कट मारत असेल तर त्याला आपण हेवी एमबी फ्लो असं म्हणतो. आता कल्टर म्हणजे काय असतं, की एक सिंपल गोष्ट आहे, की बघा या एमबी फ्लोच्या जागी हे जी तुम्हाला फ्लोची जी बॉडी दिसते खाली, ठीक आहे, ही जी फ्लोची बॉडी जी दिसते याच्या समोर एक छोटंसं चाक असतं, हे तुम्हाला दिसतंय चाक, याला आपण काय म्हणतो, कल्टर असं म्हणतो. हे दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, हे बघा हे छोटंसं चाक आहे, हे दिसतंय तुम्हाला चाक, याला आपण काय म्हणतो, कल्टर. म्हणजे ट्रॅक्टर चालताना त्याच्या मदत एक छोटंसं चाक पण असतं ज्याला आपण कल्टर असं म्हणतो. आता या कल्टरचं काम काय, की फरो स्लाइसला कट करणं व्हर्टिकली. काय करते, चालताच व्हर्टिकली तो काय करतो, फरो स्लाइसला कट करतो. आणि हा जनरली जॉईन अहेड द फ्लो बॉटम, हे जे फ्लो बॉटम आहे त्याच्या समोर जनरली हा जॉईंट असतो. ठीक आहे, कळालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण काय बघितलं आतापर्यंत, एमबी फ्लो आपण बघितलं. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे डिस्क फ्लो म्हणजे काय. काय बघायचं आहे, डिस्क फ्लो म्हणजे काय. ठीक आहे, ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया डिस्क फ्लो म्हणजे काय. चालेल, थँक्यू, हॅव अ गुड डे.